का तर येऊन या नरदेहा काही स्वहित ते पहा. का जीवनामध्ये आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, मग त्याचं सोनं कसं करायचं, सार्थकी कसं जीवन लावायचं महाराज. का तर देवाच्या प्राप्तीमध्ये आपल्या खऱ्या अर्थानं सार्थकी महाराज. मग देवाची प्राप्ती कशी होईल, या कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन सांगितले नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं साधन सांगितले ते नामस्मरण. जर आपण जर रात्रंदिवस जर केलं तर भगवान परमात्मा स्वतः आपल्या अंतकरणामध्ये जागा देईल, त्याच्या चरणावरती जागा देईल. असे कुणाकुणाला जागा दिली महाराज, खूप मोठी मोठी उदाहरण आहेत. परंतु आता आपली वेळ एक का घ्यायचं बस करायचं. होय आले का रे, कोणी यायचं ते आलेत का, नाही ना आले. विठाला विठाला माणसं म्हणते तुम्ही नरदेहाला आलोय, आम्हाला जीवन प्राप्त झाले, आम्हाला जीवनामध्ये काही कमी नाही महाराज. आमच्याकडे सत्ता आहे, संपत्ती महाराज, सर्व काही गोष्टी मुबलक आहेत. आम्हाला देवाची गरज नाही, देवाची गरज नाही. तुमच्याकडे सत्ता आहे, कुठपर्यंत आहे, किती संपत्ती महाराज. आपण जर मोठ्यांचे उदाहरण जर म्हणजे कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, किती मोठी घरं पण महाराज. पण त्याची संपत्ता सत्ता महाराज कामी आली नाही का. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. तुमच्या आमच्या 5 एकराचं काय घेऊन बसलंय, एका क्षणात माणसं गेली आता महाराज. ताजी उदाहरणे महाराज, क्षणात बोलता चालता गेली महाराज. का बरं, आयुष्य एकदा का जीवनामध्ये संपलं महाराज, परत नो रिटर्न. एकदा गेलं की गेलं, म्हणून जीवन आपल्याला मिळालंय महाराज. चांगलं जीवन जगा महाराज, चांगलं सत्कर्म करा, चांगलं महाराज काय करा महाराज, दान करा महाराज, सहकार्य जीवनामध्ये एकमेकाला करा, कोणाचंही अंतकरण दुखावणार नाही एवढं जीवनामध्ये गोष्टी करा. आणि ते केल्यानंतर महाराज जीवनामध्ये आपल्याला काय अंतकाळ हा साध्य होता असतो महाराज. म्हणा अंतकाळ समयाचं साध्य कधी होईल, ज्यावेळेस अंतकाळ कधी होईल महाराज चांगला, ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखा वाटेल महाराज. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. हा अंतकाळ साध्य होईल. म्हणून तुम्ही काय करा, येऊन या नरदेहा काही स्वहित ते पहा. आणि तुमचं जर स्वहित जर साध्य नाही केला तर तुमचा जन्म वायाला जाईल. नाही तरी जन्म व्यथा, जन्म व्यथा, नाही तरी हो जन्म व्यर्थ.
तुमचं जर हित जर तुम्ही साध्य नाही केलं तर महाराज सांगता की नाही तरी व्यर्थ जन्म. का मनुष्याला मला विषयाचं सुख गोड वाटतं मला, विषयाचे सुख येते वाटे गोड, का तर पुढे अवघड यमदंड. जीवनामध्ये सोयी जर साध्य नाही केलं तर पुढे येणार यातना महाराज, कारण नाही त्या यमास करुणा आहे गाडीता कुडी प्राण. उढाळ सापडे जैशा दान, थोर यातना धरी अनेक दुःखाला यातनेला समोर जावं लागेल. का तुमचं सोयी जर तुम्ही साध्य केलं, तुम्ही जर त्या देवाचं नामस्मरण चिंतन जर जीवनामध्ये केलं तर तुमचा नाही तरी व्यर्थ जन्म. व्यर्थ वायाला जाईल, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल मग तुम्ही काय करा, येऊन या नरदेहा. आणि काही सोयी तर ते पहा. 2 चरणात आपण भावार्थ पाहिलेला आहे. आपली वेळ झालेली आहे. पण 2 दिवशी जर 2 चरण आपण काय करू पुढे और बचेंगे तो और भी लढेंगे महाराज. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करू. आणि या सेवेला पूर्ण विराम त्यासाठी त्याच्या आधी एकदा महाराजांना विनंती, सोड गोड भैरवी गावी अशी विनंती करतो. दोघांनी म्हणा महाराज. निळमणी व्यर्थ गेला